चला इथे सामना सुरू होते. दोन संघामध्ये टॉस जिंकला नारिवली टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गुरदास भोईर पहिला गोलंदाज पहा मिळतोय. पॉवर प्लेचं एकमेव षटक असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते ती मात्र सचिन भंडारी आणि त्याच्या जोडीला हरेश म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा ओपनिंग प्लेयर पहा मिळाले. आपले गायकर सर आले. आपले सायोजक मेनच आयोजक. तर अशोक शेठ भोईर यांचं आगमन झालंय. माजी सभापती या मंचावरती पहिलाच बॉल हिटिंग करत असताना ते मात्र डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र एकवटली जातोय. आताचा बॉल फुल टॉस होता. यावेळेस क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून आल्यात मात्र तोपर्यंत खराब क्षेत्ररक्षण थोडस पहा मिळालं आणि ते मात्र मिळेल तो चौकार. 4 धावा मिळतात. 4 रन्स मिळाल्यात. तर शायनर ग्रुप यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 5 धावा धावपळकावरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. बॅटच्या रडारामध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावा. गुड शॉट. शिवसाई ग्रुप यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये पारितोषिक. षटकार हॅट्रिक आणि चौकार. यावेळेस षटकाराला हरेश बॅट मधून मगाशी मात्र 4 धावा मिळाल्या. गुरदास भोईर पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस एकमेव षटक. यावेळेस बॅकफुटला जाऊन सुरेख पंच. डीपिश कव्हरला क्षेत्ररक्षक नाही. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. 15 धावा. 4 चेंडू 15 धावा पहा मिळतात आपल्याला इथे. हरेश म्हात्रे. चांगली फलंदाजी. 2 चौकार 1 षटकार. यावेळेस योगेश मिडॉपला आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पहा मिळालं. डॉटबॉल ची सांगता पाहतोय आपण. वन टू गो. लास्ट टू गो. यावेळेस पहा मिळतो आपल्याला इथून मात्र चौकार मिळेल बॅकफुट पॉइंट मधून. 4 धावा पहा मिळाल्या आणि 19 धाबा पहिल्या षटकामध्ये. ओव्हरमध्ये 19 धाबा आल्यात. 3 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने धावा पाहायला मिळाल्या आपल्याला आणि येथे पॉवर प्लेचं एकमेव षटक समाप्त होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. अतिशय चांगली फलंदाजी. बिनबाद 19 धावा. गोलंदाज पाहतोय रामकृष्ण पाटील आल्यात गोलंदाजी मार्कवरती.
या ठिकाणी पाहतोय पण व्हाईट बॉल चा इशारा केला जातो. पहिलाच चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंपला फेकला आणि पंच मात्र वाईट चिकूड करत असताना यावेळेस फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत मात्र पुन्हा एकदा चकमा दिलाय चेंडूने. 4 धावा मिळाल्यात. चौकार मिळतो आंबे संघ. पण आयोजन कमिटीशी संपर्क करा आंबे टीम. येथे मात्र 4 धावा पहा मिळाल्यात. खूपच खराब क्षेत्ररक्षण. थोडेसे थांबले पोच घेतले आणि त्याच्यानंतर मात्र चेंडूने वळून घेतलं. निखिल होते त्या ठिकाणी. तर मात्र धाबा आणि धावाच पहा मिळतात आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा ओरपी चेंडू समोर खेळात आणि सचिन भंडारीच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका. 6 धावा. षटकार. गुड शॉट. तर एकूण टोटल धावसंख्या 31 धावा. दुसरे षटक मार्गस्थ असताना 30 जुना. तीस धाबा. दुसरे षटक मार्गस्थ. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल कनेक्टिंग बॅटला झालाय. लांगॉनच्या वरून स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. छत्तीस धाबा. 36 रन ऑन बोर्ड. चांगली फलंदाजी पहा मिळतो. स्केअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनतील प्रेक्षक. लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार. सचिन भंडारी. छोटा होता ना तो. पुन्हा एकदा चांगला फटका. नयन आहेत समोर. झेल टिपला गेलाय आणि ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली होती 3 षटकार टोकले त्याला मात्र बाद करण्यात यश प्राप्त करतोय. ओव्हरची या ठिकाणी पाहिलं तर 42 धाबा आहेत. न्यू बॅट्समन देवराज म्हात्रे. 48 धाबा कुटणारा खेळाडू पहिल्या मॅच मध्ये एक विस्फोटक इनिंग साकारली कोळेगाव संघाच्या अगेन्स्ट. त्याच मात्र आता फाटवलं जातोय वन डाऊनला. हरेशच्या जोडीला पहा मिळतं आपल्याला. यावेळेस चांगला बॉल डी पेक्षा कव्हरला गोळीच्या वेगाने जातो. क्षेत्ररक्षक आल्यात. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि या 4 धाबा. किती धावा? 46 धावा एकूण.
करण काटे तिसरं षटक घेऊन आला टीमसाठी. करणला पाहतोय मैदानावरती आपण आता. गोलंदाज करण काटे के. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय आपण नो बॉल. यस निश्चितच या ठिकाणी डायरेक्ट कीपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू गेला फ्रीट. उद्या परवा यावेळेला चांगला चेंडू चांगला चेंडू थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चांगला बॉल. एक धाव कंप्लीट केली. दुसरे धावेचा प्रयत्न येते नाहीये. एकच धाव. यावेळेस एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न येते. धावची जी संधी निर्माण झाली होती मात्र 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एकूण धावसंख्या 50 कंप्लीट झाली आहे. 50 धावा बेगाने धावपकावरती लागल्या. 2 षटकामध्ये 46 धावा होत्या. त्यामुळे आता इथून पाहिलं तर पुन्हा एकदा चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम चिंचवली. यावेळेस चांगला बॉल करणची गोलंदाजी पहा मिळतो आपल्याला. इथून मात्र वापसी करून देत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी सरळ केल्यात. गुरदास चेंडूवरती वेगाने. दुसरी धावेचा प्रयत्न. इथून 2 धावा. ते मात्र स्ट्राईक वरती थ्रो केला जातोय. 2 धावा कंप्लीट. एकूण 52 धावा धावपळकावरती. यावेळेस चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत आणि तेथे मात्र झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद होतोय. इथून मात्र धक्का क्रमांक 2 लागत असताना चिंचवली संघाला 52 या धावसंख्येवरती.
तर विचार केला तर हरेशने 26 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहा मिळाला आणि आपल्या स्टाईलने मात्र चांगली फलंदाजी केली. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आशिष म्हात्रे. निखिल भोईर गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक पहा मिळतोय आपल्याला. तर मात्र तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं यावेळेस पाहतोय आपण. पहिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 6 धाबे षटकार. तर देवराजच्या बॅटमधून हा षटकार पाहा मिळाला आपल्याला. आजपर्यंत सर्वाधिक षटकार आजच्या दिवसामध्ये देवराजच्या बॅटमधून. मगाशी सुद्धा 7 षटकार. तर येणाऱ्या बॉलवरती षटकार आला तर योगेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे देवराज म्हात्रेला. आताचा बॉल थोडासा शॉर्ट पिच होता. आखूड टप्प्याचा चेंडू ठेवलाय आणि येथे मात्र डॉट बॉल. आपले भेट आता का माहिती का नो बॉल. यस नो बॉलचा इशारा केला. वाईट बॉल. मी तिकडे येलच भिवंडी मग आपण शेटचं टायमिंग घे. कुंदन शेट आणि प्रताप शेट. विनोद शेटला बी जाव. ऐक माझी गोष्ट. विनोद पाटीलला बी जाव. हा बोल सर. काय वाईट बॉल. जमनला ना. बरोबर आहे. 59 डबा. किती दिवस आहे ती चाचणी? 8 दिवस. 4.5 बघू एका दिवस जमला तर मारी. यावेळेस चांगला बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न येते मात्र फोन कर. ओके. देवराजसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे योगेश म्हात्रे यांच्याकडून. मलंगड ग्रामीण असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेशजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. मात्र खूप चांगली फलंदाजी करत असताना पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सत्रामध्ये पहा मिळतो आपल्याला. आशिषसाठी हा बॉल जागेवरून खेळा. क्रॉसचा लाईन खूपच उंचावरती. आणखीन एक षटकार पहा मिळतो आपल्याला. 6 धावा आशिषच्या बॅटमधून. तर आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आपण मंचावरती यावा. तर कुंभारलीचे भानुदास सालवे यांच्याकडून आमच्या 2 पंचांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले आहे. थँक्यू. राज भोईर आणि आमचे त्याचबरोबर पंच निकम सर. यावेळेस पुन्हा एकदा बॉडीवरती टच आला. मात्र 1 धाव रोखू शकत नाहीये. 1 धाव मिळाली आहे. तर निश्चितच पंचांची अतिशय चांगली कामगिरी मैदानामध्ये आणि त्याची दखल घेतली आमचे कुंभारलीचे भानुदासजी यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. तर निश्चितच ते अरुणाबाई स्मृती चषकाचे आयोजक आहेत. यावेळेस फटका बसलाय. स्वतः गोलंदाज मात्र निखिल आणि झेल ड्रॉप या 2 धावा. ते मात्र 2 धावा मिळाल्यात. खेळाचं पहिलं सत्र पाहिलं या ठिकाणी संपलंय. धावा जावा बनवल्या गेल्यात आणि अखेरकार एकूण पाहिलं तर 69
70 धावा करायच्या आहेत. 24 बॉल मध्ये 70 धावांचं लक्ष आहे नारिवली टीम समोर. केतन म्हात्रे, किरण म्हात्रे, म्हात्रे पाडायचे. तर श्रीमलंगड स्पोर्टच्या वतीने शुभेच्छा आल्यात केतन म्हात्रे आणि किरण म्हात्रे चिंचवली यांच्याकडून ढेर साऱ्या शुभेच्छा चिंचवली टीमला. तर चिंचवलीचे रवीजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. रवीजी म्हात्रे आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तर इथे पहा मिळतो आपल्याला पहिल्याच बॉलवरती एक धाव एकवटली जातोय. 70 धावेचं लक्ष, 70 धावेचं लक्ष. गोलंदाज पहिलं षटक मुकेशला पाहतोय. या बेलेस फटका तर खूप उंचावरती गेला. हरेश जेल खाली आल्यात आणि ते मात्र पहिला झेल स्वीकारत असताना पहिला धक्का लागतोय नारिवली संघाला नयन पाटीलच्या स्वरूपामध्ये. नयन काटे नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना पहिलाच धक्का लागलाय एक या धावसंख्येवरती. कारण 70 धावा म्हणजे खूप मोठा पल्ला या ठिकाणी पार करायचा आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी केली आहे पहिल्या सत्रामध्ये तशी फलंदाजी करावी लागेल या ठिकाणी टीमला. सौरभसाठी हा चेंडू होता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र
धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, एकच धाव धावपकावरती. पहिलं षटक सौरभच्या बॅट मधून. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते, बनतील प्रेक्षक आणि पहिला षटकार येतोय सौरभ भोईरच्या बॅट मधून. टू गो. पुन्हा एकदा षटकार, बॅक टू बॅक 2 सरळ षटकार आले. एकूण धावसंख्या पाहिली तर 13 धावा धावपकावरती. या ठिकाणी पहा मिळतोय पुन्हा एक चौकार, अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी होत असताना पहा मिळतोय आपल्याला. एकूण टोटल 17 धावा. शेवटच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आले. 17 धावा धावपकावरती पहा मिळतात. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसरं षटक पहा मिळतं आपल्याला. एक धाव अवांतर रूपाने पहा मिळतं आपल्याला. ते एक धाव मिळाले. एकूण 18 धावा धावपकावरती. एकूण 70 धावेचं लक्ष्य गाठत असताना यावेळेस अगदी गॅपमध्ये खेळायचं होतं. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक वेगाने हरेश चेंडूवरती आल्या तोपर्यंत एकच धाव. इथून मात्र ज्यावेळी जास्त धावा बनवताना राहुल भोईर तेव्हा मात्र थोडंसं अवसान कमी पहा मिळतोय आपल्याला. कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असतो आणि अशा वेळेला येथे मैदानावरती येऊन फटकेबाजी करणं थोडंसं अवघड जातोय. मग ती फटकेबाजी केली तर अद्याप मॅचमध्ये नारिवली टीम कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र पाहताना पहा मिळेल आपल्याला. मात्र तशी फलंदाजी करावी लागेल. सौरभ भोईर या बेलेला जोरदार जोकस हरेश त्याच्या डोक्याच्या वरून अतिशय चांगला नेत्रदीपक फटका. धावा मिळतील त्या सौरभ भोईरला 6. जुना तर आता मॅच मध्ये वापसी करत असताना टीम नारिवली संघ सौरभ भोईरला पाहतोय मैदानावरती. अद्याप चांगला खेळ करावा लागेल. जी फटकेबाजी सुरू आहे ती सातत्याने टेबावी लागेल. आपली विकेट्स मात्र साबित टेबावी लागेल. कारण
एकूण पाहिलं तर 70 धावेचं लक्ष आणि अशा वेळेला पहिले विकेट लवकर गमावले. 3 चेंडूवरती फक्त एकच धाव. तेथून सौरभने मागचे 3 चेंडू फेस केले. आत्ताचा बॉल फेस करत असताना षटकार टोकला. चेंडूची पाहणी केली जातोय कारण मैदानाच्या बाहेर पाहिलं थोडीशी आउटफील्ड खराब आहे. त्यामुळे ते चेंडू तपासला जाईल, पाहिला जाईल आणि मगच काय ते सौरभ या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल देईल का मात्र नाहीये. हरेश वेगाने चेंडूवरती आल्यास कारण चपळ क्षेत्ररक्षक आहे हरेश मात्रे. त्यामुळे इथे एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. दुसरं षटक मार्गस्थ. स्ट्राईकला नईम काटे. यावेळेस पाहावं लागेल. अपील केलंय आणि या ठिकाणी कॉट बिहाइंडचा अपील स्वीकारलंय. फलंदाज बाद होतोय. नयन काटेच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का लागत असताना नारिवली संघाला लागलेला दुसरा आदरा. नवीन बॅट्समन गुरदास भोईर मैदानावरती पाहा मिळतो आपल्याला. यावेळेस ऑकलाईनचा चेंडू समोर खेळत अगदी क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये एका धाबेसाठी खेळत आता मात्र एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतोय. षटकार आल्यानंतर 2 चेंडू चांगले फेकले. 27 धाबा धावपळकावरती. अद्याप मॅच संपली नाही आहे. चांगली फलंदाजी झाली. अद्याप 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तर कधी सामन्याचं चित्र पालटेल मात्र तसं काही घडे का. यावेळेस पहा मिळतोय ते जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून आल्यात आणि ते झेल स्वीकारत असताना फार मोठा धक्का लागलाय शेवटच्या बॉल वरती नारिवली टीमला आणि आता मात्र ते 4था विकेट गमावलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27 धाबा. 27 धाबा धावपळकावरती तिसरा गडी गमावत असताना टीम नारिवली संघ सौरभने मात्र चांगला प्रतिकार केला होता. 2 षटकामध्ये चांगल्या स्थितीत होता आणि आता मात्र इथून 27 धाबा झाल्यात. 70 धाबेचं लक्ष होतं. आता गरज आहे ती 43 धाबेची. 43 धाबेची गरज येतून थोडंसं आव्हान पाहिलं तर कठीण आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. न्यू बॅट्समन मैदानामध्ये रामकृष्ण आणि गुरदास ही जोडी पहा मिळते. तिसरं षटक गोलंदाज प्रथमेश ला पाचारण केलं. 12 चेंडू 43 धाबा. कारण 12 चेंडूवरती 43 धावा जमवल्या होत्या चिंचवली संघाने. आत्ता जमवायच्या आहेत नारिवली टीमला. 12 बॉल 43चं समीकरण. यावेळेस पाहावं लागेल चेंडूची लाईन चुकीची होती. 1 धाव अवांतर स्वरूपाने मिळतोय.
ते टीमला यावेळेस पहा मिळतोय आपल्याला डीपिश कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार पहा मिळतोय रामकृष्ण पाटीलच्या बॅट मधून. आता गरज आहे ती 11 चेंडू 36 धाब्याची. 11 चेंडू 36 धाबा. अद्याप मॅच मध्ये एंटर होत असताना एका चौकार षटकार आपल्याला या मॅच मध्ये वापसी करून देईल. मात्र डॉट बॉल विकेट आल्या तर पुन्हा एकदा हवी होईल चिंचवली टीम ज्याने 70 धाब्याचं लक्ष ठेवलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गावदेवी नारिवली संघ मैदानामध्ये एंटर झालाय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना हरेश श्रोता किपिंगला आल्यात. आशिषला मात्र लॉंगॉनला पाठवलं गेलंय. प्रथमेश यावेळेस पुन्हा एकदा चपराक राहण्याचा प्रयत्न पहा मिळतोय. सिंगलच धाव एकवटली जातो. इथून मात्र एकच धाव मिळाले. अद्याप 35 धाब्याची गरज आहे. 10 चेंडू 35 धावा. समीकरण मागडे नाही कारण या मैदानामध्ये धाबा होतात. दुपारपासून पाहिलं या मैदानामध्ये धाबा होतात त्यामुळे ते 35 धाब्याची गरज आहे अद्याप. यावेळेस सोडून दिलाय. पंच वाईड चिकून करत असताना थोडासा प्रेशराइज गेम आपल्याला पहा मिळतोय. प्रेशर थोडंसं प्रेशर क्रिएट करत असताना प्रथमेश एक नौका गोलंदाज आहे. यावेळेस गुरदासने मात्र बॅटचा पेस खोलला. चेंडू अभेत आहे. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूच्या पाठीमागे मात्र अडवला अखेरकार. ते सचिन भंडारी चेंडूवरती आल्या. 2 धाबा सेव्ह झाल्यात. एखाद्या चौकाराची गरज होती. अद्याप 32 धाबा करायच्या आहेत. येणारे 3 चेंडू आहेत या षटकामध्ये. म्हणजे 9 चेंडू आणि 32चं समीकरण आहे. अद्याप एखादा मोठा पडक्याची अपेक्षा असेल. यावेळेस स्लोअर बॉल होता मात्र पाब लागेल काय या ठिकाणी घडत असताना चांगला बॉल डॉट बॉल. 8 बॉल 32. 8 बॉल 32. थोडंसं प्रेशराइज क्रिकेट पहा मिळतो आपल्याला इथून दोन्ही संघांच्या बाजूने. यावेळेस केअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आल्यात मात्र झेल टिपला जातोय. खूप उंचावरती होता आणि आणखीन एक फलंदाज गमावला. आता मात्र सामना थोडासा कठीण. या चेंडूवरती बिगेट येणं फार महत्वाचं होतं आणि आता मात्र सामना थोडासा कुशल मोमेंटला पहा मिळतो आपल्याला चिंचवलीच्या बाजूने. अद्याप 7 चेंडू 32 धाब्याची गरज. चला टॉस साठी या. माळेगाव आणि आंबे या दोन टीम मध्ये टॉस खेळला जाईल. मालेगाव विपक्ष आंब्याची लढत पहा मिळेल आपल्याला मैदानावरती. बॅट्समन योगेश. स्ट्राईकला रामकृष्ण पहा मिळतोय. 32 धावांची अद्याप गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडू शेवटचे अतिशय चांगले फेकले त्यामुळे सामन्यामध्ये वापसी करतोय. 6 बॉल 32चं समीकरण थोडंसं अवघड आहे. कठीण आहे आव्हान आता कारण 6 बॉल 32 एकपटनं थोडंसं अवघड झालंय. चला टॉस साठी या. मालेगाव आणि आंबे टीम. मालेगाव टीम कॅप्टन चला.
तर शेवटचं षटक 32 धाब्याची गरज. स्ट्राईकला योगेश. विकास पहिलाच बॉल आणि या ठिकाणी पाहावं गेलं एक धाव. 5 बॉल 31. 5 बॉल 31 ची गरज. आता मात्र 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकणे गरजेचं असेल. यावेळेस ब्लाइंड टॉक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू भरपूर उंचावरती आहे ते मात्र जेल टिपला जाते. फलंदाज बाद होतोय. आता मात्र थोडस अवघड पहा मिळतोय सामना येते. अद्याप 32 धाब्याची गरज. नवीन बॅट्समन उमेश पाटील मैदानावरती येत असताना. रामकृष्ण बाद झाला. मागच्या 4 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. त्यामुळे एकच धाव आली. त्यामुळे ते थोडंसं कठीण झालं अवघड, कारण 9 बॉलमध्ये 32 बनवायच्या होत्या आणि अशा वेळेलाच मात्र इथून एक डॉट चेंडू आले. विकेट टेकन गोलंदाजी केली. त्यामुळे सामना थोडासा अवघड जातोय अद्याप. यावेळेस बॅक टू बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑनला येतोय. हरीश चेंडूवरती एक धाव कंप्लीट. दुसरी धाव मात्र घेत असताना ते धाव बाद. बाबा लागेल फलंदाजाला. फिल्डिंग नवीन फलंदाज निखिल. या पेलेला स्टेप खेळला जातोय पॉईंटच्या दिशेला. खेळ मात्र आता सामना जिंकणं थोडंसं अवघड कठीण आहे. त्यामुळे आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पहा मिळेल. निकी यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल ची सांगता पहा मिळतो. एका मागून एक चेंडू डॉट घेतल्यात. वाईट बॉल. एक धावांतर रूपाने मिळेल टीमला. यावेळेस पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. मात्र ते सामना जिंकला या चिंचोली संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय तो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय सचिन भंडारी. 3 चेंडू 3 षटकार 6 बॉल 23 ची इनिंग साकारली आहे. तोच ठरला मॅन ऑफ द मॅचचा हकदार आणि 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते सचिन भंडारीला 3000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर देवराजला 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आमच्या पंचांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही